तर यामध्ये यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय असतात की फलिते जी आहेत त्याची ती सत्य असण्याची शक्यता समान असते, त्याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. म्हणजे ज्या प्रयोगामध्ये सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात, पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे. उदाहरणार्थ नाणे फेकणे, फासा फेकणे, 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे, खेळातील पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यातून एक पत्ता निष्पत्ती. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काय मिळालेलं आहे, उत्तर काय मिळालेलं आहे ते म्हणजे निष्पत्ती, म्हणजेच फलित काय मिळालेलं आहे. म्हणजे यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. उदाहरणार्थ 1 नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या 2च निष्पत्ती आहेत. एक तर ते नाणं फेकल्यावरती ते छाप्या तरीवरती असेल किंवा काटा तरीवरती असेल, दोन्ही एका वेळी असू शकत नाही. त्यानंतर 1 फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगात त्याच्या 6 पृष्ठभागावर असणाऱ्या टिंबाच्या संख्येवरून 6 निष्पत्ती शक्य आहेत. म्हणजे आपण एकदा तो फासा फेकला, तो चौकोनी, की तो फेकल्यावर कधी 2 येऊ शकतो, कधी 4 येऊ शकतो, कधी 3 येतात, म्हणजे किंवा 6 पण येऊ शकतात. म्हणजे हे त्याचे किती टिंब येणार आहेत त्याच्या पृष्ठभागावर त्या फाशीचे हे आपल्याला माहीत असतं, पण कुठला येईल हे माहीत नसतं. 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे या प्रयोगात 50 निष्पत्ती शक्य आहेत. म्हणजे 50च्या 50 उत्तर आपल्याला मिळणार आहेत, पण नक्की कुठलं उत्तर येणार आहे कुठल्या वेळेला हे सांगता येत नाही. मग योग्य रीतीने पिसलेल्या खेळातील पत्त्यातील एक पत्ता काढणे या यादृच्छिक प्रयोगात 52 पत्ते असतात, ते खालीलप्रमाणे दाखवले. आता एकूण पत्ते 52 असतात. त्यानंतर 26 लाल असतात, 26 काळे असतात. मग 13 बदाम पत्ते असतात, 13 चौकट पत्ते असतात, 13 किलवर असतात, 13 इस्पिक असतात. हे समान त्यांची संख्या असते. आणि पत्त्यांच्या कॅटमध्ये तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बदाम, चौकट, किलवर, इस्पिक असे 4 संच असतात. त्याच्यात राजा राणी गुलाम 10-9 पासून 2 पर्यंत एक्का आणि असे 13 पत्ते असतात प्रत्येकी. आणि राजा राणी गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. प्रत्येक कॅटमध्ये राजाच्या चित्राचे 4, राणीच्या चित्राचे 4 आणि गुलामाच्या चित्राचे 4 असे 12 चित्रयुक्त पत्ते असतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय? जर आपण एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 1 ते 6 यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते, म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात. तथापि जर फासा असा असेल की विशिष्ट अंकच वरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो, तर तो फासा असमतोल असतो. अशा बाबतीत निष्पत्ती समसंभाव्य नसतात. यापुढे आपण यादृच्छिक प्रयोगात वापरलेल्या बाबी या समतोल आहेत असे गृहीत धरणार आहोत. आता ह्या ज्या दिलेल्या निष्पत्ती आपण बघितलेल्या आहेत, तर त्यातला जर प्राधान्य त्या ज्या निष्पत्ती आहेत त्या कुठलीही निष्पत्ती जर प्राधान्य क्रमांकाने आपल्याला मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता असेल, तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ जर 1 नाणे फेकले तर छापा किंवा काटा मिळण्याची निष्पत्ती समसंभाव्य असते. तसेच 1 ते 6 संख्या विविध पृष्ठभागांवर असणारा फासा फेकला तर त्यातील कोणताही एक अंक वरच्या पृष्ठभागावर येण्याची शक्यता तपासा. येथे वेगवेगळ्या निष्पत्ती समसंभाव्य असतात. म्हणजेच कुठला टिंब किती अंकाचा टिंब तिथे वरती पृष्ठभागावर येते हे आपल्याला बघावं लागणार आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात. आज आपण संभाव्यता म्हणजे काय याची माहिती करून घेतली, त्याचे जे उपप्रकार आहेत त्याची पण माहिती करून घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.